नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असले मित्रांनो तर आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. सोबतच आपला टेलिग्राम चॅनल आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल. त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट असतात आपण त्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकत असतो. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, तर बघा हा BMC रिलेटेड BMCची भरती जी सुरू होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बरेचशा जाचकटी BMCने घातल्या होत्या आणि त्याच्या विरोधात जे विरोध प्रदर्शन झाले आणि तेव्हा जे आपले जे काही पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहेत त्यांनी पण बराच प्रयत्न केला की जेणेकरून ही BMCची जी पहिल्या प्रयत्नात ग्रॅज्युएशन आणि 10th ह्या दोन्ही 10th आणि ग्रॅज्युएशन हे फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालं पाहिजे. ही जी अट होती ती अट आता ती जी अट आहे ती शेवटी आता BMCने रद्द केलेली आहे. तसं परिपत्रक पण BMCने काढलेलं होतं आणि या संबंधित आपण काही व्हिडिओ पण बनवलेले होते. त्याच्यात पण मी तुम्हाला माहिती दिलेली होती की येणाऱ्या काही काळामध्ये जी अट आहे ही अट रद्द होणार आहे. तर ही अट आता रद्द झालेली आहे. तर सर्वांसाठी गुड न्यूज आहे. आणि आता नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही भरला कारण ज्यांचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये 10th आणि ग्रॅज्युएशन पास नव्हते त्यांच्यासाठी आता समोरची प्रोसेस काय आहे ते संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. लिंक कधीपर्यंत ओपन होईल आणि समोरची प्रोसेस काय आहे आणि सर्वांना परत फॉर्म भरावा लागेल का इत्यादी गोष्टीची आपण डिस्कशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो बघा, हे ट्रिक स्टार अकॅडमी यांच्यामार्फत एक कोर्स गणेशोत्सव निमित्त खास ऑफर आहे. तर या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही फक्त 29 रुपयामध्ये जे आपले स्टडी मटेरियल आहे ते ॲक्सेस करू शकता. आणि याच्यामध्ये आता सध्या ऑफर सुरू आहे. गावठी ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला याचा बराचसा फायदा होईल. याची जी काही माहिती आहे, अदर इन्फॉर्मेशन आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकलेली आहे, तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता. सध्या ऑफर आहे आणि खूप चांगला कोर्स आहे, तुम्ही ते जॉईन करू शकता. सोबतच ॲप आहे यांचं, ते टेलिग्राम आपल्या गुगल प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करू शकता. तर बघा, हे जे परिपत्रक आहे मित्रांनो, आता BMCने परिपत्रक जाहीर केलेलं आहे 10 सप्टेंबर 2024. आणि इथे बघा आता संपूर्ण माहिती दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे कार्यकारी सहाय्यक म्हणजे स्लिपी पदासाठी 10वी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे. तर बाकीची जी माहिती आहे ती संपूर्ण ते डिटेलमध्ये वाचू शकता. आणखी याच्यामध्ये एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे, ते तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये दाखवतो. तर तुमची प्रोसेस कधीपासून सुरुवात होईल ती पण माहिती आता आपण याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. तर ही एकदा तुम्हाला जर माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आपण टेलिग्रामवरती पण टाकलेलं आहे. तर नेक्स्ट बघा, हे जे परिपत्रक आहे आणखी BMC तर्फे आहे. तर इथे थोडंसं तुम्हाला ब्लर दिसेल कारण याची क्वालिटी थोडीशी लो आहे. तर हे पण परिपत्रक आहे जे फक्त आपल्याकडे आता अवेलेबल होतं, आपण ते टेलिग्रामवरती टाकण्यात आलेलं आहे. तर बघा, बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ही अट रद्द करण्यात आलेली आहे. आता बघा, सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसात ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. बघा, फक्त आता काय होणार आहे, तर आता सुधारित जाहिरात येईल. तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन आपल्याला BMCच्या वेबसाईटवरती येईल आणि आपण टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकू. तर त्याच्यानुसार येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय करणार आहे, ही भरती प्रक्रिया परत सुरू होणार आहे. एक लिंक ओपन होईल, त्या लिंकवर जाऊन ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी त्यांनी फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट माहिती बघा, विविध स्तरावरून आलेल्या सूचना, ज्या काही सूचना आपण दिलेल्या होत्या BMCला त्या आता मान्य केलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, जे हायलाईट केलं तेच वाचू. सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची शासकीय स्तरावरती आता ते प्रयत्न सुरू आहेत आणि लगेचच ती सुधारणा करून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. नवीन जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर बघा, याच्यामध्ये जुन्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची कुठलीही गरज नाही. बघा, असे असले तरी या सर्व बदलांमुळे आत्तापर्यंतच्या भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांना साशंका बाळगण्याची आवश्यकता नाही. नव्याने सुरू होत असलेल्या सहाय्यक पदभरतीसाठी पुन्हा अर्ज करण्याची देखील आवश्यकता नाही. तर बघा, ही खूप महत्त्वाची माहिती होती. हाच पॉईंट तुमचा इथे क्लिअर करून देतो. लिंक ओपन होईल येणाऱ्या 15 दिवसामध्ये. आता हार्डली पकडून घ्या, नेक्स्ट वीकमध्ये याची ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी ही प्रोसेस सुरू होऊन जाईल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी निश्चिंत राहा, त्यांनी कुठेही परत रिअप्लाय करायचं नाही. ज्यांचा फॉर्म भरलेला आहे त्यांचा सबमिट झालेला फॉर्म असं समजा. तर हा पण पॉईंट क्लिअर झाला. हे परिपत्रक तुम्हाला दाखवायचं होतं. नेक्स्ट आता याच्यामध्ये जे काही आपले पॉलिटिकल पर्सनॅलिटी आहेत त्यांनी पण खूप प्रयत्न केले. तर हे धनंजय शिंदे सर आहेत, यांनी वेळोवेळी BMCला जाऊन व्हिजिट करणे आणि ट्विटरच्या माध्यमातून खूप मोहीम राबवल्या होत्या. तर यांचा पण मनापासून धन्यवाद.
तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. आणि आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. 2025 मध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे, याचे उत्तर तुम्ही इथे टेलिग्राम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये एक्स्ट्रा काही जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा कुठली माहिती सुटली असेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.